लग्नामध्ये महिला मंडळींना सर्वात जास्त उत्सुकता असते ते नवरीला काय रुखवत आलं आणि काय अंधन आलं वगैरे बघण्याची। मी काही त्यातून वेगळी नाही, मी पण तेच केलं। माझ्या भावाच्या लग्नामध्ये लग्न वगैरे लागणं झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केली आणि आमची सर्वांची सवारी म्हणजे आम्ही जेवढ्या पण महिला मंडळी होतो तर सर्व निघालो रुखवंत बघण्यासाठी। तर आम्ही रुखवंत बघायला आलो तर आम्ही थक्कच झालो, कारण खूप सारं रुखवंत होतं। त्यामध्ये लोकरच्या वस्तू होत्या, सोबतच काही डेकोरेशन वस्तू सुद्धा त्यांनी बनवून घेतलेल्या होत्या। ज्या लोकरच्या वस्तू होत्या ना त्या खूपच अट्रॅक्टिव्ह होत्या, बघताच की त्यांना असं वाटत होतं की बघतच राहावं। त्यामध्ये सर्वात जास्त विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती होती त्या आम्हा सर्वांना सर्वात जास्त आवडली। त्यानंतर लोकरपासूनच त्यांनी समया वगैरे सुद्धा बनवून घेतल्या होत्या आणि आपली जी शिवलिंग असतं ना ते शिवलिंग सुद्धा त्यांनी बनवलेलं होतं। कळस वगैरे असं सर्व ज्या गोष्टी होत्या लोकरपासून त्या सुद्धा तिथं बनवलेल्या होत्या। रुखवंतच नाही तर अंधन सुद्धा त्यांना खूप सारं आलेलं होतं। जे पण आपल्याला घरगुती वापरायला वस्तू लागतात त्या सर्व गोष्टी त्यांना अंधन म्हणून आलेल्या होत्या। आमच्या विदर्भामध्ये नवरीला रुखवंत आणि अंधन देण्याची पद्धत आहे। तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे काही कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।